नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 या कायद्यातील कलम 87 या कलम 87च्या तरतुदी कायदेशीर तरतुदी प्रोव्हिजन्स आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता 2023 कायद्यातील कलम 87 हे हुंडाबळी डाउरी डेथ या अतिशय गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे. कलमाचे नाव आहे हे भारतीय न्यायसंहिता, कायद्याचे नाव आहे भारतीय न्यायसंहिता 2023 BNS कायदा 2023. तर कलम आहे 87 हुंडाबळी डाउरी डेथ. सोप्या शब्दात अर्थ काय आहे? जर एखाद्या स्त्रीचा मृत्यू तिच्या लग्नानंतर 7 वर्षांच्या आत जळालेल्या जखमांनी, शारीरिक दुखापतीने किंवा कोणत्याही अनैसर्गिक परिस्थितीमुळे झाला असेल आणि तिच्या मृत्यूच्या काही काळ आधी तिला पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून हुंड्याची मागणी करण्यासाठी मारहाण, छळ किंवा क्रूर वागणूक दिली गेली असेल तर अशा मृत्यूला हुंडाबळी मानले जाते. मूळ उद्दिष्ट काय आहे ह्या कलमाचा? तर समाजातील हुंड्याची अनिष्ट प्रथा संपवणे, वैवाहिक घरात महिलांना सुरक्षितता प्रदान करणे आणि हुंड्यासाठी होणारे अत्यंत दुर्दैवी हत्येचे आणि आत्महत्येचे गुन्हे रोखण्यासाठी कडक कायदेशीर धाक निर्माण करणे हे या ह्या कायद्याचं मूळ उद्दिष्ट आहे. महत्त्वाच्या कायदेशीर व्याख्या कोणत्या आहेत? तर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961च्या कलम 2मध्ये दिलेली व्याख्या लग्नाच्या वेळी किंवा आधी नंतर एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला थेट किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचे मान्य केलेले कोणतीही मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू म्हणजे डाउरी किंवा हुंडा होय. अनैसर्गिक मृत्यू, अनॅचरल डेथ, नैसर्गिक आजार किंवा अवयवमानामुळे न होता आत्महत्या, विषबाधा, जळणे किंवा हत्येमुळे झालेला मृत्यू हा अनैसर्गिक मृत्यू समजला जाईल. सून बिफॉर हर डेथ म्हणजे काय? तर मृत्यूच्या अगदी आधीच्या कालावधीत हुंड्यासाठी छळ झालेला असणे आवश्यक आहे. यात वेळेची थेट संलग्नता असावी लागते. आता व्यावहारिक उदाहरणं काय? उदाहरणं समजून घेऊया. उदाहरण अचा विवाह ब सोबत झाला. नंतर 3 वर्षांनी ब आणि त्याचे आईवडील हे कडे माहेरून 4 व्हीलर गाडी आणण्यासाठी सतत तगादा लावत होते. गाडी न मिळाल्याने तिला घरात डांबून ठेवले जाई. एका दिवशी चा संशयास्पद जळून मृत्यू झाला. हे थेट कलम 87 हुंडाबळीचे प्रकरण ठरते. उदाहरण 2. एका महिलेचा विवाह होऊन 4 वर्षे झाली होती. हुंड्याच्या मागणीवरून पतीने तिला मारहाण केली. या छळाला कंटाळून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हेही हुंडाबळीचं प्रकरण ठरते आणि हा गुन्हा हुंडाबळीचा गुन्हा ठरतो. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कायदेशीर संदर्भ कोणते आहेत? ऐतिहासिक पार्श्वभूमी 1970-80च्या दशकात नवविवाहित महिलांचे संशयास्पद जळून मरण पावण्याचे प्रमाण वाढले होते. कौटुंबिक 4 भिंतींच्या आत घडणाऱ्या या गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार मिळणे कठीण असायचे. त्यामुळे 1986मध्ये कायद्यात सुधारणा करून IPCमध्ये सेक्शन 304B समाविष्ट करण्यात आला होता. BNS 2023मध्ये हाच नियम कलम 87 म्हणून समाविष्ट केला गेलेला आहे. तर ही आहे कलमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. जुन्या कायद्याची तुलना कशी करता येईल? तर IPC सेक्शन 304B ऐवजी नवीन BNS सेक्शन 87 लागू झालेलं आहे. व्याख्यात बदल केलेला नाही, परंतु BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यामधील नवीन तरतुदींमुळे न्याय, वैद्यकीय तपास, फॉरेन्सिक क्राईम सीन्स व्हिजिट आणि डिजिटल पुराव्यांचा वापर या प्रकरणात आता मॅन्डेटरी बंधनकारक झालेला आहे. संविधानिक कलमे कोणती आहेत या कलमासंबंधित? तर भारतीय संविधानातील कलम 14 आणि 15 लिंगभेदाविरुद्ध आणि समानतेचा अधिकार, तसेच कलम 21 सन्मानाने जगण्याचा आणि मूलभूत जीवितेचा अधिकार ही ह्या कलमासंबंधित आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संदर्भ CEDAW महिलांवरील सर्व प्रकारच्या भेदभावांचे निर्मूलन परिषद आणि जागतिक मानवाधिकार जाहीरनाम्यानुसार महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध राज्यसंस्थेने कठोर उपाययोजना करणे बंधनकारक आहेत. तर हे काही कायदे आणि कलम या कलमासंबंधित आहेत. कायदेशीर घटक आणि कायदेशीर सिद्धांत कोणते आहेत? इन्ग्रेडियंट्स आणि लीगल प्रिन्सिपल्स कोणते आहेत? तर आवश्यक मूलभूत घटक: स्त्रीचा मृत्यू लग्नानंतर 7 वर्षाच्या आत झालेला असावा. मृत्यू जळाल्यामुळे, शारीरिक दुखापतीमुळे किंवा अनैसर्गिक परिस्थितीमुळे झालेला असावा. स्त्रीच्या मृत्यूच्या काही काळ आधी सून बिफोर डेथ तिला
पती किंवा तिच्या नातेवाईकांकडून क्रूरतेची वागणूक किंवा छळाची वागणूक दिलेली असावी. असा छळ किंवा क्रूरता ही हुंड्याच्या मागणीशी इन द कनेक्शन विथ द डिमांड ऑफ डाउरी संबंधित असावा लागतो, मागणीशी संबंधित असावा लागतो. गुन्हेगारी मानसिक स्थिती मेनश्रिय असावा लागतो. या गुन्ह्यात हुंड्याची बेकायदेशीर मागणी करणे आणि छळ करणे यातूनच आरोपीचा गुन्हेगारी हेतू स्पष्ट होतो. लॅटिन मॅक्झिम्स कोणत्या आहेत ह्या कलमासंबंधित? तर रेस इस्पा लिक्विटर, घटना स्वतःच बोलते. अनैसर्गिक मृत्यू आणि हुंड्याची मागणी सिद्ध झाल्यास न्यायालय गुन्ह्याचे अनुमान काढते. तर बचाव आणि अपवाद कोणते आहेत? पॉसिबल लीगल डिफेन्स अँड अक्यूजसाठी विवाह होऊन 7 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असणे हा बचाव घेऊ शकतो आरोपीला. मृत्यू नैसर्गिक कारणाने उदाहरणार्थ आजारपण किंवा अपघाताने झालेला असणे हा बचाव आरोपीला घेता येतो. मृत्यूच्या आधी हुंड्याची कोणतीही मागणी किंवा छळ झालेला नव्हता हे सिद्ध करणे हा देखील बचाव घेता येतो. आत्महत्येचे कारण वैवाहिक छळ नसून इतर वैयक्तिक मानसिक आणि कारणे असणे हा आरोपी बचाव घेऊ शकतो. गुन्ह्याचे स्वरूप कसे आहे? नेचर ऑफ ऑफेन्स आणि प्रोसिजर कसं आहे? तर हे गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे? ह्या गुन्हा कॉग्निजेबल आहे. पोलीस थेट FIR नोंदवून अटक करू शकतात, वॉरंटशिवाय अटक करू शकतात, कारण हा कॉग्निजेबल आहे, दखलपात्र गुन्हा आहे. जामीन आहे का ह्या गुन्ह्यासाठी? बेलेबिलिटी आहे का? अजामीनपात्र आहे, नॉन बेलेबल आहे. जामीन मिळणे अत्यंत कठीण ठरते, न्यायालयातूनच तुम्हाला जामीन घ्यावे लागेल. तसंच हा गुन्हा आपसात तडजोड करणं, कंपाऊंडेबिलिटी काय ह्याची? तर हा कंपाऊंडेबल आहे का? आपापसात तडजोड करण्यायोग्य गुन्हा आहे का? तर हा गुन्हा असंशोधनीय आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे. हा गुन्हा तडजोड करता येत नाही या गुन्ह्यात. सुनावणीचे न्यायालय कोणते? ज्युरिडिक्शन कोणतं आहे? कोणत्या न्यायालयात ट्रायल बाय कोणत्या न्यायालयात हा खटला चालू शकतो? सत्र न्यायालय, कोर्ट ऑफ सेशनमध्ये हा खटला चालतो. किमान शिक्षा किती आहे? मिनिमम पनिशमेंट 7 वर्ष कारावास ही किमान शिक्षा आहे. कमाल शिक्षा मॅक्झिमम आजीवन कारावास होऊ शकते. पीडित कुटुंबासाठी कायदेशीर उपाय आणि भरपाई. BNSच्या तरतुदीनुसार न्यायालय आरोपीवर दंड आकारून तो पीडित महिलेच्या वारसांना, मुलांना भरपाई कंपन्सेशन म्हणून देण्याचा आदेश देऊ शकते. तसेच विक्टीम कंपन्सेशन स्कीम अंतर्गत सरकारी मदत मिळते. आता ह्या कलमाचा पुरावा देण्याची जबाबदारी कुणावर आहेत? एव्हिडन्स आणि बर्डन ऑफ प्रूफ कुणावर असतात? तर पुराव्याचे प्रकार कसे आहेत? तर वैद्यकीय फॉरेन्सिक पुरावा, मरणोत्तर तपासणी अहवाल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूपूर्व जबाब, डाईंग डिक्लेरेशन. जर स्त्रीने दगावण्यापूर्वी जबाब दिलेला असेल तर तो सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. कागदपत्रांचा पुरावा, व्हॉट्सॲप मेसेज, कॉल रेकॉर्ड्स, हुंडा दिल्याबाबतचे बँक व्यवहार, जुन्या तक्रारी हे देखील पुरावे मानले जातात. आता बर्डन ऑफ प्रूफ, कायदेशीर गृहीतक आणि प्रिझम्पशन ऑफ लॉ. सामान्य फौजदारी कायद्यात गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादीवर असते, परंतु येथे अपवाद आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 कलम 118 नुसार जर फिर्यादीने हे सिद्ध केले की विवाह 7 वर्षांच्या आत झाला आहे आणि अनैसर्गिक मृत्यूच्या आधी हुंड्यासाठी बळ झाला होता, तर न्यायालय आरोपीनेच हुंडाबळी केला असे गृहीत धरते. त्यानंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर येते. केस लॉ काय आहेत आणि न्यायालयीन प्रकरणं. स्टेट ऑफ पंजाबवरचे इक्बाल सिंग 1991 मधला हा खटला आहे. तथ्य काय होत्या खटल्याचं? तर विवाहित स्त्रीने छळाला कंटाळून आत्महत्या केली. विवाहाच्या 7 वर्षांच्या आत ही घटना घडली होती. कायदेशीर मुद्दा काय होता? तर अनैसर्गिक मृत्यूमध्ये आत्महत्येचा समावेश होतो का? तर रेशिओ डेसिडेंसी काय होता? सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की जळून मरणे किंवा आत्महत्या होण्याबाबतच हुंड्याच्या छळाला कंटाळून केलेली आत्महत्या ही देखील हुंडाबळीच्या म्हणजे डाउरी डीथच्या व्याख्येत येते. दुसरा खटला आहे मेजर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 2015 मधला खटला आहे. तथ्य काय होते या खटल्याचं? फॅक्ट्स काय होते? तर मृत्यूपूर्वी छळ आणि हुंड्याची मागणी यातील वेळेच्या अंतरावर सून बिफोर डीथ चर्चा. रेशो डेसिडेंटी काय होता? सून बिफोर डीथ म्हणजे काही मिनिटे किंवा तास नव्हे तर मृत्यू आणि छळ यांच्यात जिवंत आणि थेट संबंध, प्रॉक्सिमेट अँड लाईव्ह लिंक असावा लागतो. जर छळ आणि मृत्यूत बराच काळ गेला असेल तर हे कलम लागू करताना खबरदारी घ्यावी लागते.
तिसरा खटला आहे सतबीर सिंग वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा 2021 मधला खटला आहे. ह्या प्रकरणाचं तथ्य फॅक्ट्स काय होते, ट्रायल कोर्टाने सून बिफोर डीथचा लावलेला चुकीचा अर्थ. रेशिओ डेसिडेंटनी सर्वोच्च न्यायालयाने सर्व सत्र न्यायालयांना निर्देश दिले की आरोपीचे कलम 313 आता BNSS नुसार 351 अंतर्गत जबाब नोंदवताना हुंडाबळीच्या गृहीतकाबाबत म्हणजे प्रिझम्पशनबाबत स्पष्ट प्रश्न विचारले पाहिजेत. कायदेशीर टीका काय आहेत, बदल आणि व्यावहारिक उपयोग. तर नवीन बदल काय आहेत, BNSS 2023 मधील सुधारणा. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाला भेट देऊन पुरावे गोळा करणे आता कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य झालेले आहे. मरणोत्तर तपासणी पोस्टमॉर्टम व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. कायदेशीर टीका आणि मर्यादा. काही वेळा दूर राहणाऱ्या किंवा घटनेशी संबंध नसलेल्या पतीच्या लांबच्या नातेवाईकांची नावेही FIRमध्ये गोवली जातात. ही कायदेशीर टीका आहे. तसेच ही टीका केली जाते तपासात होणाऱ्या त्रुटींमुळे किंवा स्थानिक साक्षीदार फितूर झाल्यामुळे खऱ्या गुन्हेगारांना सुटण्याची संधी मिळते. आता परीक्षेत आकलनासाठी काय आहे, तक्ता कसा आहे, प्रक्रिया फ्लोचार्ट कसा आहे याचा. तर नवविवाहित स्त्रीचा विवाहाच्या 7 वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू, नंतर मग पोलीस ठाण्यात तक्रार, BNS सेक्शन 87 अंतर्गत FIR, फॉरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळी पाहणी, मरणोत्तर तपासणी केली जाते, पोस्टमॉर्टम केला जातो. नंतर मग BSA भारतीय साक्ष अधिनियमनुसार 118 अंतर्गत कायदेशीर गृहीतक आरोपीनेच केला आहे असे मानणे. सत्र न्यायालय सेशन कोर्ट खटला आणि सुनावणी करते. त्यानंतर आरोपीला स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी दिली जाते. रिबिटल दोषी आढळल्यास किमान 7 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा, जर दोषी न ठरल्यास त्याला निर्दोष सुटका होते. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, ते BNS सेक्शन 87 पूर्वी IPSAचे सेक्शन 304B होतं, आता BNS नुसार 87 झालेलं आहे. कालमर्यादा कसं आहे, विवाहापासून 7 वर्षांच्या आत ही घटना घडणं गरजेचं आहे. महत्त्वाची अट काय, सून बिफोर डेथ मृत्यूच्या आधी हुंड्यासाठी छळ झालेला असावा. संबंधित पुरावा नियम काय आहे, तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 सेक्शन 118 प्रिझम्पशन हे गृहीतक लागू होतं. शिक्षा काय, किमान वर्ष 7 वर्ष आहे, कमाल आजीवन कारावास. न्यायालय कोर्ट ऑफ सेशन सत्र न्यायालयात हा खटला चालवला जातो. निष्कर्ष काय, तर भारतीय न्यायसंहिता 2023 कायद्यामधील कलम 87 हे महिलांच्या जीवन आणि अधिकारांचे रक्षण करणारे एक महत्त्वाचे कायदेशीर कवच आहे. गृहीतकाचा नियम प्रिझम्पशन समाविष्ट करून कायद्याने पीडित पक्षाला मोठा आधार दिला आहे, जेणेकरून कौटुंबिक छळातून होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूंना आळा बसेल आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 कायद्यामधील कलम 87 या कलम 87च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. हे कलम किंवा ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेशीर व्हिडिओज फॉरवर्ड करा, पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल आणि त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.